सावधान, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नाहीतर पुढच्या वेळी पूर्ण पैसे देऊन तुम्हाला एसटीतून खाली उतरावं लागेल किंवा थेट पोलिसांचा सामना करावा लागेल. एसटी प्रशासनाने आता असे 3 कडक नियम लागू केलेले आहेत, ज्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे. आता ज्या महिला हाफ तिकिटावर प्रवास करतात आणि जे ज्येष्ठ नागरिक 50% सवलतीचा फायदा घेतात, त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. यातला पहिला नियम महिलांचं हाफ तिकीट थेट बंद करणारा आहे आणि दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तर तिसरा नियम इतका भयानक आहे की तो पळाला नाही तर तुम्ही पूर्ण तिकीट काढूनही तुम्हाला एसटीत पाय ठेवता येणार नाही. खरं तर एसटीचे हे नियम आधीपासून होते, पण आता याची खरी अंमलबजावणी अतिशय कडकपणे सुरू झालेली आहे. सुरुवातीला लोकांना यावर अजिबात विश्वास नव्हता, पण जेव्हा 3 मोठ्या घटना घडल्या आणि त्या टीव्हीवर आल्या तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले. यातली पहिली घटना घडलेली आहे पुण्यात, जिथे स्थानकातून बाहेर पडलेली एसटी बस अचानक थांबवून 5 महिलांना थेट गाडीतून खाली उतरवण्यात आलं. आणि दुसरी घटना घडली आहे नाशिकमध्ये, जिथे 15 ज्येष्ठ नागरिकांचे ID चेक करून त्यांना गाडीबाहेर काढण्यात आलं. आणि तिसरी घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये, तिथे एका प्रवाशाने तिसरा नियम मोडल्यामुळे त्याला थेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण आता हे 3 महत्त्वाचे नियम प्रत्येकाला पाळावेच लागतील. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी तुमचे मूळ कागदपत्र नेहमी सोबत ठेवा, जेणेकरून तुमची फजिती होणार नाही. यासोबतच हाफ तिकिटाची एक अतिशय महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. मग आता नेमका कोणता तो महत्त्वाचा कागद आहे, तो जवळ ठेवावाच लागेल. एसटी महामंडळाने कोणते 3 कडक नियम लागू केलेले आहेत आणि पुढे नाशिक व कोल्हापूरमध्ये नेमक्या काय घटना घडलेल्या आहेत, तुमच्याकडून कोणती चूक व्हायला नको याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत. एसटी महामंडळाने प्रवाशासाठी हे कडक नियम अंमलात आणलेले आहेत. हे 3 कायदे पाळले नाहीत तर एसटीत चढता येणार नाही आणि ओरिजिनल ID कार्ड दाखवले नाही तर हाफ तिकीट मिळणारच नाही. पुढच्या महिन्यापासून हे नियम लागू होतील, असा एसटी महामंडळाचा एक GR आला होता. महिना उजळला आणि प्रशासनाने थेट अंमलबजावणी सुरू केली. आधी जनतेचा यावर विश्वास नव्हता, पण जेव्हा 3 प्रसंग घडले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. यातली पहिली घटना घडलेली आहे पुण्यात, ज्याने सर्वांनाच अवाक केलं. रोजच्या प्रमाणे एसटी बस स्थानकातून बाहेर पडली. बसमध्ये 5 महिला प्रवासी बसल्या होत्या. त्यांनी योजनेनुसार 50% सवलतीचे तिकीट मागितले आणि वाहकाने तिथे दिले. पण पुढे गाडी जशी शहराच्या सीमेत पोहोचली तशी चेकिंग स्क्वॉड गाडीत चढली. तपासणी अधिकाऱ्यांनी त्या महिलांचे तिकीट पाहिलं आणि तात्काळ सांगितले की तुम्ही शहराच्या अंतर्गत भागात प्रवास करत आहात, त्यामुळे तुम्हाला ही सवलत लागू होत नाही. महिलांनी लगेच हुज्जत घालवण्यास सुरुवात केली. आम्ही तर नेहमी याच तिकिटावर प्रवास करतो, पण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की नव्या नियमानुसार जर तुम्ही कल्याण, ठाणे, पुणे किंवा पिंपरी चिंचवड किंवा कोणत्याही महानगरपालिकेच्या अंतर्गत भागात फिरत असाल तर एसटीची कोणतीही सवलत लागू होणार नाही. तिथे थेट 100% पूर्ण तिकीटच घ्यावं लागेल. एवढंच नाही तर बस राज्याची हद्द ओलांडून दुसऱ्या राज्यात जात असेल तर बॉर्डर पार करताच ही सवलत आपोआप बंद होईल. त्या महिलांनी पूर्ण पैसे देण्यास ठाम नकार दिला आणि अधिकाऱ्यांशी मोठा वाद घातला. शेवटी तिसऱ्या कायद्याच्या आधारे वाहकाने त्या 5 महिलांना पुढच्याच धाब्यावर थेट खाली उतरवले. त्यामुळे एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, जर तुम्ही शहराच्या अंतर्गत भागात एसटीने फिरत असाल किंवा राज्याची हद्द ओलांडून बाहेर चालला असाल तर हाफ तिकिटाचा विचार अजिबात करू नका. पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करा, नाहीतर असा अपमान ओसून गाडीबाहेर पडावे लागेल. हा नियम त्या महिलांना ठाऊक नव्हता, म्हणून त्यांनी वाद घातला आणि शेवटी त्यांना बसमधून खाली उतरवण्यात आलं. पण घटना घडलेली आहे नाशिकमध्ये, जिथे तब्बल 15 ज्येष्ठ नागरिकांना मोठा अडचण निर्माण झाला. नक्की तिथे काय घडलं आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी कोणता नवीन नियम आहे ते पहा. ही दुसरी घटना घडलेली आहे नाशिकच्या बसस्टँडजवळ. एक लांब पल्ल्याची एसटी बस स्थानकात उभी होती. बसमध्ये 60 वर्षावरील अनेक वयोवृद्ध नागरिक बसले होते, ज्यांनी 50% सवलतीचे तिकीट घेतले होते. गाडी सुटणार तितक्यातच वाहकाने अचानक ओळखपत्राची तपासणी सुरू केली. वाहक एका ज्येष्ठ नागरिकाजवळ गेला आणि म्हणाला, काका तुमचे ओरिजिनल ओळखपत्र दाखवा. त्यांनी खिशातून ID कार्ड काढून दिले, पण वाहकाला त्या कार्डवरील अक्षरावर आणि वयावर संशय आला. जेव्हा बारकाईने तपासणी केली तेव्हा ते ओळखपत्र डुप्लिकेट असल्याचे उघड झाले आणि आपले वय 5 वर्षांनी वाढवून ही सवलत मिळवली.
कंडक्टरच्या एका संशयामुळे पुढे एकामागून एक तब्बल 15 वयोवृद्ध प्रवाशांच्या ओळखपत्राची धाडसी झडाझडती सुरू झाली आणि हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे त्या 15 पैकी बहुतेकांची ओळखपत्र थेट बनावतच निघाली किंवा मोबाईलमधील अचूक फोटो निघाले. प्रशासनाच्या आता पुरे लक्षात आलं आहे की भलतेच लोक बोगस कागदपत्रे उभी करून सरकारी योजनांवर बिनधास्त दरोडा मारत आहेत. नव्या नियमानुसार आता सवलत घ्यायची असेल तर ओरिजिनल म्हणजे मूळ ओळखपत्र दाखवणेच अनिवार्य ठरेल. जर तुमची फसवणूक करून फिरत असाल तुम्ही तर तो थेट फौजदारी गुन्हा मानला जाईल. आणि नाशिकमध्ये त्या 15 जणांची हकालपट्टी करत त्यांना बसमधून उतरवण्यात आले आणि जेव्हा सवलत क्षणात रद्द करण्यात आली. पण कोल्हापूरच्या त्या लालपरीत मध्यरात्री नक्की कोणता थरार घडला होता? एका प्रवाशाला थेट पोलीस कोठडीची हवाच का खावी लागली? पहा तो धडकी भरवणारा तिसरा नियम काय आहे ते. सर्वात सनसनाटीत आणि थरथराक प्रसंग उद्भवला कोल्हापूर पुणे द्रुतगती मार्गावर धावणाऱ्या एका लालपरीत आळोखी रात्र होती आणि बस उसाट वेगाने धावत होती. एका धाब्यावरून एक प्रवासी गाडीत शिरला. तो सीटवर टेकल्या काही क्षणातच त्याची भलतीच मस्ती सुरू झाली. तो इसम दारूच्या नशेत धुंद होता. शेजारी बसलेल्या महिला प्रवाशांकडे तो वाईट नजरेने पाहत होता. असभ्य भाषेत पुटपुटत होता. त्यांच्या दारू आणि तंबाखूच्या भयंकर उग्र वासाने आसपासचे प्रवासी पार गुदमरून गेले होते. महिलांनी तातडीने वाहनकांकडे तक्रार केली. वाहकाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि शांत राहण्याचा इशारा दिला. पण त्या माथेफिरूने उलट वाहकाचीच गंजाडी पकडली आणि गाडीत एकच तांडव माजले. पूर्वीच्या काळात अशा लोकांना केवळ पुढच्या धाब्यावर उतरून दिले जायचे. पण आता लागू झालेला आहे की नियम क्रमांक 3चा दणका. वाहकाने क्षणाचाही विलंब न लावता चालकाला गाडी थेट जवळच्या पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितली. लालपरी थेट पोलीस ठाण्यात दारातच ब्रेक दाबून थांबली. बसमध्ये महिलांशी असभ्य वर्तन करणे, नशेत धुंद होऊन फिरणे, गुटखा तंबाखू खाऊन बस अस्वच्छ करणे किंवा कर्मचाऱ्यावर हात उचलणे हा आता जमीन न मिळवणारा गंभीर गुन्हा घोषित झालेला आहे. त्या माथेफिरू प्रवाशाला गाडीतून खेचून थेट पोलीस कोठडीत कोंडले गेले आणि त्याच्यावर रीतसर FIR दाखल करण्यात आला. आता हे 3 कडक नियम पाळून सुखरूप प्रवास करायचा असेल तर पुरुषांसाठी यामध्ये कोणती महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे हे जाणून घ्या शेवटच्या भागात. SD महामंडळाने ठणकावून सांगितले आहे की प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आणि तिजोरीची लूट रोखण्यासाठी हे सर्व कायदे आता अत्यंत कडकपणे अंमलात आणले जातील. त्यामुळे निर्धोक प्रवाशांसाठी या महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. मूळ ओळखपत्र नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही STच्या 50% सवलतीचा फायदा घेत असाल, मग तुम्ही महिला प्रवासी असो, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असो, प्रवास करताना तुमच्याकडे केंद्र किंवा सरकारच्या दिलेल्या अधिकृत ओळखपत्र असणे अत्यंत अनिवार्य आहे. मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर ओळखपत्राची मूळ प्रत, ओरिजिनल ID प्रूफ नेहमी सोबत बाळगा. मोबाईलमधील डिजिटल फोटो किंवा झेरॉक्स मुळीच चालणार नाही. सवलतीची अट तपासा. लोकल किंवा SD प्रवास करताना आणि राज्याबाहेर जाताना STची सवलत लागू होत नाही. त्यामुळे त्या काळात सवलत गमावून बसावी लागेल हे आधीच लक्षात ठेवा आणि त्यानुसार पूर्ण तिकीट काढा. शिस्त पाळा. बसमध्ये धूम्रपान करणे, मद्यपान करणे किंवा SD कर्मचाऱ्यांशी पंगा घेणे तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खाऊ शकते. येत्या काळात STने प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास, दंड किंवा अचानक होणारी अडवणूक टाळण्यासाठी सर्व प्रशासनांनी या नियमांचे आणि स्टेपचे आवर्जून पालन केले पाहिजेत. बरेचदा प्रवासी मोबाईलमधील फोटो किंवा अस्पष्ट झेरॉक्स दाखवून सवलतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु नव्या नियमानुसार मोबाईलमधील फोटो किंवा झेरॉक्स प्रत अजिबात ग्राह्य धरली जाणार नाही. ओळखपत्रावर तुमचे नाव, जन्मतारीख आणि फोटो अगदी स्पष्ट दिसायला हवेत. अन्यथा चेकिंग स्क्वॉडद्वारे तुम्हाला थेट पूल तिकीट आकारले जाईल किंवा गाडीतून खाली उतरवली जाईल. दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे प्रवासांची मर्यादा आणि सवलतीचे नियम नीट समजून घेणे. जर तुम्ही कल्याण, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड किंवा कोणत्याही महानगरपालिकेच्या अंतर्गत भागात शहराच्या आतल्या आत STने प्रवास करत असाल तर STची कोणतीही सवलत लागू होणार नाही. अशा वेळी महिला असो वा वयोवृद्ध नागरिक सर्वांना 100% पूर्ण तिकीटच द्यावे लागेल. तसेच तुमची बस महाराष्ट्राची हद्द ओलांडून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असेल तर राज्याची सीमा पार करताच 50% सवलत आपोआप संपते
आणि पुढील प्रवासासाठी पूर्ण पैसे द्यावे लागतात. यामुळे प्रवासाचे नियोजन करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे बसमधील शिस्त आणि नियमन पालन. एस.टी. बस ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे बसमध्ये मद्यपान करून चढणे, धूम्रपान करणे, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणे आणि इतर प्रवाशांशी विशेषतः महिलांशी असभ्य वर्तन करणे हा आता आजामीपात्र गंभीर गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर एस.टी. चालक किंवा वाहकांशी हुज्जत घालवल्यास अथवा त्यांच्या कामात अडथळा आणल्यास थेट जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे प्रवास करताना नेहमी ओळखपत्र, ओरिजिनल ID प्रूफ सोबत ठेवा. प्रवासाचे योग्य तिकीट काढा आणि एस.टीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून आपला प्रवास सुखकर आणि सुरक्षित करा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.